तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी मध्यवर्ती बँक एक बँकेची जाहिरात सुटलेली आहे. चला तर बघूया काय आहे धुळे जिल्हा मध्यवर्ती बँक. करूया सुरुवात. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँकेस आपली जाहिरात सुटलेली आहे. 14 टेक्निकल पदे रिक्त आहेत. ते पद पात्र उमेदवारानुसार भरण्यात येणार आहे. चला तर बघूया तारीख केव्हापासून पदे चालू होतात भरण्यात. 13 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. 13 तारखेपासून अर्ज मागवण्यात येणार आहेत. थोडीच नोटीस करून घेतो. 13 तारखेपासून 13/2/2026 पासून अर्ज मागवण्यात येत आहेत. लास्ट तारीख आहे 14/3/2023. अखेर सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. बँकेकडे तथा म्हणजे नाही का, बँकेकडे अर्ज बिर्ज पोस्टाने पाठवायचे नाहीत, ते स्वीकारले जाणार नाहीत असे त्यांनी खाली सांगितले आहे. 13 तारखेपासून 1 महिना तुमचे अर्ज स्वीकारले जातील. धुळे व नंदुरबार जिल्हा खालील टेक्निकल पद म्हणजे नाही का, पद कोणत्या कोणत्या पदासाठी आहे तर आपण बघूया. चला. असिस्टंट मॅनेजर त्यासाठी 1 पद आहे रिक्त. अजून सिनियर ऑफिसर त्यासाठी आपल्याला खुल्या वर्गासाठी 1 पद आहे. ST/NT साठी 2 पद आहेत. आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर ग्रॅज्युएशन डिग्री काय आहे तर ग्रॅज्युएशन डिग्री लागते. युनिव्हर्सिटी विथ 50 पेक्षा जास्त मार्क असेल तरच फॉर्म भरता येणार आहे. कम्प्युटर सायन्स वेगवेगळे हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT, BE, BTech, कम्प्युटर, BCA, MCA कोणते असतील ते त्यांच्यासाठी आहे. 3रं पद आहे सिनियर ऑफिसरसाठी. 3रं पद आहे. ती 2 पदं दिसतात इथं. 2 आहेत पद. डिलिव्हरी MIS 2 पदे आहेत. ओपनसाठी 1 पद आहे. अनुसूचित जमाती म्हणजे ST/NC साठी 3 पद आहेत. त्यासाठी सुद्धा तेच BCS, MCA, MBA वेगवेगळे प्रकारचे लिपिक पद आहेत. ती लिपिक पद आहेत ओपनसाठी 2 आणि अनुसूचित जमाती ST/NT साठी 3. म्हणजे लेखकसाठी ह्याच्यात आपण कोणत्याही प्रवर्ग भरू शकतो असं काय नाही की फक्त आपण हे ओपनवालेच भरू शकतात असं काय नाही, कोणीही भरू शकतं. खुला वर्ग लिपिकसाठी BCS, MCS, BE, IT, कम्प्युटर, MBA, MCA, BCA वाले भरू शकतात. तसेच कम्प्युटर क्षेत्रातील सॉफ्टवेअर हार्डवेअर मान्यता प्राप्त कोर्सेस आवश्यक. शिपाई पदासाठी 1 जागा आहे. शिपाई पदासाठी 1 जागा आहे. कमीत कमी 10वी पास लागते. 18 वय, एकूण वय 18 ते 34 पर्यंत चालेल. खाली धुळे व नंदुरबार जिल्हा संकेतस्थळावर अर्ज भरणे 13 तारखेपासून 13/2/26 ते 4/3/26 म्हणजे 1 महिना तारीख आहे फॉर्म भरण्याची. तर फॉर्म भरून घ्या लवकरात लवकर. ऑनलाईन परीक्षा शुल्क म्हणजे नाही का, तुम्ही आज आणि ती शेवटची तारीख तरी 14/3 आहे म्हणजे 1 महिना आहे बरोबर. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे दिनांक हे काय त्यांनी बँकेच्या ह्याच्यानुसार सांगणार आहेत. निकाल दिनांक हे सगळं कागद पडताळणी. असिस्टंट मॅनेजरसाठी भरती करवायचे पद 1च आहे हे तुम्ही नीट पहा. दुसरं कोणतं आहे पण त्यासाठी टिप दिलाय एकाकी पदास आरक्षण लागू नाही.
त्यामुळे सदर 01 पद हे खुल्या ओपन प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. हे पद ओपन मधून भरण्यात येणार आहे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ह्याच्यासाठी कोणतं आरक्षण लागू नाही. ओपन सिनियर ऑफिसर पद ते एकच आहे आणि ते ओपनसाठी एक जागा आहे आणि एक NT साठी NTA साठी एक आहे फक्त. असे 3 पद आहेत. सिनियर ऑफिसरचं ST साठी एक आहे, NTA साठी एक आहे आणि ओपनसाठी एक आहे आणि अजून एक आहे इतर OBC साठी एक आहे. असे एकूण 4 पद आहेत. लिपिक सहाय्यकसाठी म्हणजे लिपिक पदासाठी एक पद आहे, ते पण OBC साठी आहे. एक पद NTA साठी आहे आणि 2 पद ओपन साठी आहेत. शिपाई पद एकच आहे, टीप आरक्षण लागू नाही. शिपाई पद हे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. शिपाई पदासाठी कुठलेही आरक्षण नाही, डायरेक्ट भरण्यात येणार आहे ओपन मधून. त्यामुळं काही ह्यासाठी आरक्षण लागू नाही. आता इथं काय दिलंय विभाज्य म्हणजे ना कास्ट EW प्रवर्गातील EW या प्रवर्गातील आरक्षण लाभ घेऊ इच्छित उमेदवारांना उन्नत व व्यक्तिगत हे क्रिमिनल नॉन क्रिमिनल हे आहे. खाली काय उमेदवारांनी नोकरी भरती प्रक्रियेत सहभागी होणारी धुळे NDCC या संकेतस्थळावर पद्धतीने अर्ज भरणं म्हणजे नाही का अर्ज भरायचा आहे तर परत स्वीकारण्याची तारीख हे तिथे दिलेली आहे. चला असू द्या. इथं खाली सेम तेच दिलेलं आहे. काय निवड प्रक्रिया काय आहे, ऑनलाईन परीक्षा सदर वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी MCQ असतील. ऑनलाईन परीक्षेत खालील विशिष्ट म्हणजे अभ्यासक्रम दिलेला आहे. काय आहे इथं अभ्यासक्रम गणित आहे, इंग्रजी आहे, बँकिंग आहे व सहकार आहे, अकाउंट, लोन, RBI, नाबार्ड या सामान्यांची घडामोडी व कृषी ग्रामीण माहिती व तंत्रज्ञान, हार्डवेअर सॉफ्टवेअर, NPCI, क्लाउड नेटवर्किंग, सायबर सिक्युरिटी, एक बुद्धिमत्ता चाचणी या एवढे विषय आहेत. कागदपत्रे व मुलाखत. कागदपत्रे काय काय लागतात फॉर्म भरण्यासाठी तर शैक्षणिक म्हणजे नाही का तुम्ही ज्या वर्गात आहे चालू त्याचा पुरावा म्हणजे डिग्रीचं प्रमाणपत्र, 10वी असेल तर 10वी, 12वी असेल तर 12वी, पदवीधर असेल तर डिग्रीचं प्रमाणपत्र, पदवी, जन्मदाखलेचा पुरावा, LC, 10वीचे मार्कशीट, संगणकीय कोर्स म्हणजे MSc IT टॅली झाला असेल तर, परत ॲडव्हान्स टॅली, अनुभव प्रमाणपत्र असलं म्हणजे नाही का तुम्ही बँकेत काम केलं असेल तर त्याचा अनुभवाचं असलं तर ते, कारण त्याला 1 मार्क असतो इंटरव्ह्यूला. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र डोमिसाईल हे असेल तर द्यावं लागतात. वाहन चालवण्याचं म्हणजे तुम्ही ड्रायव्हरसाठी टाकला असेल तर ड्रायव्हिंगसाठी लायसन लागते, पॅन कार्ड, मतदान कार्ड हे काय लागतेच. मुलाखतीचे मार्क बघा कसे दिलेले आहेत. कागदपत्रे पडताळणी मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवाराने गठीत केलेल्या समितीकडून बँकेची मुलाखत गरुडबाग धुळे येथे मुलाखत घेण्यात येईल. म्हणजे नाही का ह्यांनी बँकेचे मुख्यालय गरुडबाग धुळे इथे घेण्यात येणार आहे. उमेदवार मुलाखतीत गैरहजर राहिल्यास तो निवडीसाठी पात्र राहणार नाही. म्हणजे अपात्र म्हणजे मुलाखतीत जर तुम्ही पास झाला आणि मुलाखतीस नाही गेला तर त्याला नापास म्हणून येणार. सदर मुलाखत 10 गुणांची असून सदर गुणांचे भारांकन खाली नमूद केलेले आहे म्हणजे खाली दिलेले आहे. त्यामध्ये 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवाराच्या खालील शैक्षणिक व इतर पात्रतेनुसार देण्यात येणार व उर्वरित मुलाखतीत देण्यात येणार. म्हणजे नाही का त्यांनी घेतलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही जर चांगली दिली तर त्याच्याबद्दल तुम्हाला 5 गुण देणार आणि जर तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रता म्हणजे नुसार म्हणजे काय काय हे तुम्हाला दिलेलं आहे. तांत्रिक
शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण त्याला 1 मार्क देणार. म्हणजे तुम्ही जर आता BCS केलं असेल BCS, तर त्यासाठी तुम्हाला डिग्रीसाठी एक एक इथे 1 मार्क देणार. जर MCS झाला असेल तर 1 मार्क भेटणार. तर तुम्हाला आहे का नाही इथं परीक्षा उत्तीर्ण म्हणजे CA IBB JIBBB अशा परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्याला 1.5 मार्क भेटणार आहे. राष्ट्रीय खाजगी व्यापारी म्हणजे नाही का तुम्हाला बँकिंग कामकाजाचा 1 वर्षाचा अनुभव असेल तर ह्याचे मिळून तुम्हाला 3 मार्क, ह्या दोघांची मिळून 3 मार्क भेटणार आहेत. ह्याचे 3 मार्क असे मिळून 5 मार्क तुम्हाला हातचे मार्क आहेत. फक्त MCA झाला असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला 1 नंबर आयडिया BCS नंतर 1 वर्ष बँकेत अनुभव घ्यायचा करायचं आणि नंतर तुम्ही म्हणजे तुमच्या हातातले 3 मार्क तर हातातले होतातच नाही का. 3 मार्क आणि काही 1 मार्क ही आपले हे मार्क 1.5 मार्क ह्याला जातात परीक्षा उत्तीर्णसाठी. पण तुमचे हातचे 5 मार्क आहेत ते तुम्ही काय घालवा नाही पाहिजेत. 100 पैकीचे गुणांचे भारांकन शिपाई पदासाठी 12वी उत्तीर्ण असेल तर 1 मार्क भेटतोय. 12वी पदासाठी 1 मार्क आहे. कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असेल तर त्यासाठी 1 मार्क आहे. त्यासाठी 1 मार्क आहे. कोणत्याही शाखेत म्हणजे नाही का तुम्ही MCA पदव्युत्तर म्हणजे M डिग्री कोणती घेतली असेल त्यासाठी 1 मार्क आहे. अनुभव असेल तर 1 मार्क आहे. कामकाजाचा राष्ट्रीय खाजगी व्यापारी बँकेतील अनुभव असेल 1 मार्क आहे. जर 2 वर्षाचा असेल त्याला सुद्धा 1 मार्क आहे. असे 5 मार्क आहे शिपाई पदासाठी. परीक्षेच्या गुणांमध्ये एक्झामिनेशन स्कोर वेगवेगळ्या परीक्षेच्या स्तरामुळे डिफिकल्टी लेवल गुणांमध्ये फरक येऊ शकतो. त्यामुळे सर्व उमेदवारांची कामगिरी समान स्तरावर दर्शवण्याचे गुणांचे समीकरण केले जाते. या पद्धतीचे शास्त्रीय पद्धतीने कामकाज करण्यात येईल. खाली काय दिलेलं आहे उर्वरित म्हणजे आता हे मेन बघा आता ओरिजिनल आहे हे खूप महत्त्वाचं आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या व धुळे व म्हणजे हे काय दिलेलं आहे डोमसाईल धुळे जिल्ह्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डोमसाईल सर्टिफिकेट असलेल्या उमेदवारांना 70% जागा रिक्त राहतील. म्हणजे तुम्ही जे अपलोड करणार डोमसाईल स्पेशल 70% जागा ही धुळे जिल्ह्यातल्या व नंदुरबार जिल्ह्यातल्या मुलांसाठी आहे आणि राहिलेल्या जागा 30% जागा ही उर्वरित जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे तथापि जिल्ह्याबाहेर उमेदवार पुरेसा प्रमाणपत्र उपलब्ध न झाल्यास या जागा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातल्या समजा 70% जागा म्हणजे 100 थांबा तुम्हाला एक्सप्लेन सांगतो नीट करून. समजा 100 जागा आहेत 100 जागा आहेत 100 पैकी 70 जागा ह्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसाठी आहेत. उर्वरित जागा 30% जागा ती इतर जिल्ह्याच्या मुलांसाठी आहेत. बघा 70% जागा नंदुरबार व धुळे तर हे राहिलेले इतर आणि समजा टोटल फॉर्म झाले 100 उमेदवारांनी भाग घेतला. तर जर 100 नाही 101 उमेदवारांनी भाग घेतला 101 उमेदवारांनी भाग घेतला 71 टोटल पद 71 जर नंदुरबार मधली आणि धुळे जिल्ह्यातले असतील आणि 30 शिकडचे असतील. जर याच्यामध्ये
जर चुकून 29 पास झाले, 30 पैकी 29 झाले आणि ह्याच्यातले एक म्हणजे नाही का एक जागा शिल्लक राहिली, तर ही जागा ह्यात ऍड केली जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे समजून घ्या. जर 30 मधले 29च उमेदवार म्हणजे नाही का आले आणि त्यांची जागा एक तिथे शिल्लक असेल, तर हा 71 ह्याच्यामध्ये सुद्धा भरला जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी मेरिट आणि फुल म्हणजे वाचून सर्व माहिती नीट वाचून जा काय भरायचे आहे. कारण शिपाई पदासाठी एकच जागा आहे, ही खूप महत्वाची आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आता शिपाई पदासाठी 70% जागा म्हणजे ती ओपन मधनच लावलेलं आहे त्यांनी. ज्याला सर्वात जास्त मार्क तो शिपाई पदासाठी पात्र, मग तो कोणत्याही जिल्ह्यातला असू द्या, कारण ते एकच पद आहे. खाली उमेदवारांची म्हणजे नाही का त्याचा अभ्यासक्रम किती असणार आहे, तर 90 मार्काची त्याची पेपर होईल. एकूण परीक्षेतील एकूण गुण 90, मुलाखतीचे 10 इतर गुण, ते 5-5 करून वेगवेगळे टोटल 100 मार्कचे होणार आहे. निवड प्रक्रिया यादी तयार करण्यात येईल. अंतिम निवड प्रक्रिया उमेदवाराच्या अंतिम निवड सूची व काय प्रतिक्रिया यादी तयार करण्यात येईल. अंतिम निवड ही सूची समान गुण असलेल्या उमेदवार, धुळे व जिल्ह्यातील रहिवासी अशा विद्यार्थ्यांसाठी. एवढं काही इम्पॉर्टंट नाही. पगार किती असणार, निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना 1 वर्षातील म्हणजे नाही का सेवेत नेमणूक दिली जाईल. 1 वर्षासाठी उमेदवार कालावधी टेक्निक पोस्ट पदासाठी असिस्टंट म्हणजे टेक्निकल पदासाठी पहिल्या ह्याला 25,000, तर असे लिपिक पदासाठी त्यांना 15,000, शिपाई पदासाठी 10,000 दर महिना पगार एकत्रित पगार देण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर भत्ते देण्यात कोणतेही भत्ते देय राहणार नाही. बघा, हे महत्वाचं आहे. दर महिना पगार देण्यात येणार आहे, पण या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देत येणार नाही. मात्र उमेदवारास बँक प्रत्येक नियमित देणे म्हणजे नाही का इतर व्यतिरिक्त प्रवास खर्च व भत्ता देय राहील. म्हणजे नाही का तुम्ही बँकेत जाणार ह्याचा भत्ता बित्त देण्यात येणार. ही महत्वाची बातमी आहे. निवड झालेल्या उमेदवारास बँकेत किमान 2 वर्ष सेवा करणे करारपत्र हमीपत्र करून द्यावे लागेल. बँकेत निवड झालेल्या व्यक्तीला 2 वर्ष करारपत्र द्यायला लागणार आहे, हमीपत्र किंवा करार. अंतिम निवड झालेल्या उमेदवारास ते 2 वर्षाचं प्रमाणपत्र द्यायला लागणार आहे. खाली काय आहे इम्पॉर्टंट, नैसर्गिक आपत्ती अगर अन्य कारणामुळे विवाहित दिनांक असले की परीक्षा घेणे शक्य नसेल, तर अन्य सोयीच्या दिवशी देखील परीक्षा घेण्यात येईल. बघा, नैसर्गिक हे पण महत्वाचं आहे. नैसर्गिक आपत्ती अगर अन्य कारणामुळे विविध दिनांक असले की परीक्षा घेणे शक्य नसेल, तर सोयीच्या दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येईल. हे महत्वाचं आहे. जर काय नैसर्गिक कारण असेल तर त्या दुसऱ्या वेळेस सुद्धा तुम्हाला एक्झाम देता येणार आहे. ऑनलाईन परीक्षा संदर्भात महत्वाच्या सूचना म्हणजे काय अडचण आली तर इथं दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. इथं दिलेले नंबर आहेत त्याच्यावरती कॉल करू शकता. तुम्हाला आता काही ऑनलाईन लिंक अर्ज भरायची ती मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो, ते तुम्ही तिथे जाऊन अर्ज करू शकता.
अर्ज करायची तारीख 13/2/2026 ते 14/3/2026 पर्यंत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला आहे ना तिथे तुम्हाला दिलेलं आहे काय म्हणजे नाही का काय काय किती फोटो लागतो ह्यासाठी मी स्पेशल एक व्हिडिओ बनवेल. ह्या व्हिडिओ झाल्यानंतर कारण व्हिडिओ मोठा झालेला आहे असू द्या, ह्याच्यानंतर एक व्हिडिओ बनवेल ते तुम्ही नीट पहा. मी त्याच्यात सविस्तर माहिती देईल 100%. अर्ज कोण भरू शकतो कोण नाही हे सर्व त्यात देईल मी. चला धन्यवाद, थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर नक्की करा. धन्यवाद.